श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. 19 तारखेला असणार आहे अक्षय तृतीया आणि या अक्षय तृतीयाला आपल्याला काय करायचं आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास असला पाहिजे. अक्षय म्हणजे अखंड, कधी नाही संपणारं. आणि अक्षय तृतीया आपण म्हणजे काय तर 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी असं म्हणतात की परशुरामांचा जन्म झाला होता, त्याचप्रमाणे अन्नपूर्णा देवीचाही जन्म या दिवशी झाला होता अशी आख्यायिका आहे किंवा असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे महर्षा या दिवशी गंगा जी आपली गंगा माता आहे ती पृथ्वी तलावर आली होती. त्यामुळे हा दिवस खूप खूप म्हणजे शुभ मानला जातो आणि म्हणूनच त्याला 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हटलं जातं. या दिवशी आपण सोने, चांदी, दागिने, नवीन घर, नवीन गाडी, जेवढ्या नवीन वस्तू आहेत तेवढ्या खरेदी करू शकतो आणि कोणताही मुहूर्त बघण्याची आपल्याला गरज नसते. आणि असं म्हणतात की या दिवशी घेतलेल्या वस्तू या अखंड असतात, म्हणजेच अक्षय असतात, त्या कधीही संपत नाही. त्याच्यामध्ये भर होत राहते, त्याच्यामध्ये वाढ होत राहते. हा दिवस म्हणजे सूर्य आणि चंद्र एकत्र येण्याचा दिवस आहे आणि ज्याचा सूर्य आणि चंद्र स्ट्रॉंग असतो त्याला कशाचीच कमी पडत नाही. तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, या दिवशी जास्तीत जास्त तुम्हाला अन्नदान करायचं आहे किंवा अन्नदान करताना सुद्धा कोणत्याही प्रकारचा मनामध्ये किंतु परंतु ठेवू नका. जेवढी तुमची कुवत आहे त्या पद्धतीत तुम्ही अन्नदान करा. 1 रुपयाचं सुद्धा अन्नदान तुम्ही करू शकता. एखादा गरीब, एखादा कोणीही गरजू व्यक्ती जेव्हा तुम्ही अन्नदान करता आणि तो संतुष्ट होतो त्यावेळेस तुमच्या मनातील इच्छा 100% पूर्ण होतं, तुमचं पुण्य वाढतं. त्यामुळे या दिवशी करायचं काय आहे, अन्नदान करायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहण्यासाठी एक छोटासा उपाय सांगते. लाल कपडा घ्यायचा आहे छोटासा, त्याच्यामध्ये एक चांदीचा छोटासा शिक्का, हळदी कुंकू, अक्षता ह्या तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि एक इलायची ठेवायची आहे. आणि हे तुम्हाला करायचं आहे अक्षय तृतीयाच्या सकाळी. पहाटे जेव्हा तुम्ही लवकर उठाल तेव्हा हे बनवून आपल्या खिशामध्ये किंवा आपल्या तिजोरीमध्ये जिथे तुम्ही पैसा ठेवतात त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे. खूप छोटासा उपाय आहे, करून बघा. आणि अक्षय तृतीयाला जर महागड्या वस्तू घ्यायला जमत नसेल तर छोटासा चांदीचा शिक्का किंवा जर 1 ग्रामपेक्षाही कमी सोनं घ्यायला जमत असेल तर ते नक्की घ्या. आणि हे काही जमत नसेल तर आपल्या घरामध्ये इलायची आणि मीठ आणि धणे या 3 गोष्टी मात्र घरी नक्की घेऊन या. आणि ह्या सगळ्यांना सहज उपलब्ध होतील आणि सहज प्रत्येकजण घेऊ शकतो. करून बघा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.